सर्व लाडक्या बहिणींसाठी एक खुशखबर, मोठी बातमी. लवकरच 2,000 रुपये अर्थातच 2100 रुपये प्रति महिना राज्य शासन लागू करणार आहे. निवडणुकीआधी आपल्या घोषणापत्रामध्ये महायुती सरकारने 1,500 रुपये जो प्रति महिना मिळत आहेत त्याऐवजी आम्ही 2100 रुपये प्रति महिना देऊ असे त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्टपणे सांगितले होते. मात्र एवढे महिने होऊन सुद्धा 2100 रुपये प्रति महिना अजूनही लागू झालेला नाही. यावर प्रश्न विचारणा सुरू असताना जनतेमध्ये निराशा होत आहे आणि कुठेतरी शासनाने फसवणूक केली की काय असा प्रश्न इथं निर्माण होत असताना आता महिला व बालविकास कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी स्वतः पुढे येऊन माहिती दिली आहे की आम्ही नक्की योग्य वेळी 2100 रुपये प्रति महिना करू. याविषयी आम्ही योग्य तो निर्णय घेणार आहोत. यावेळी बोलताना ते स्वतः म्हणाले की आम्ही 2100 रुपये प्रति महिना जो आहे ज्याबद्दल की आम्ही वचन दिलेलं आहे ते वचन पूर्ण करणार आहोत आणि याची अंमलबजावणीसुद्धा करणार आहोत. याबद्दल पत्रकार परिषद घेत असताना खुद्द त्यांनी आणि या योजनेबद्दल काय त्यांनी म्हटलं आहे आपण थोडक्यात ऐकूया. कारण प्रत्येक महिन्याला कुठे ना कुठे ही अपेक्षा होत आहे की 2100 रुपये प्रति महिना लागू होणार, परंतु सध्या तरी 2100 रुपये महिना नाही आहे. या संदर्भातच ही एक बातमी आहे आणि आदिती तटकरे काय म्हणाल्या त्यांचा हा व्हिडिओ आपण नक्की बघा. त्यांना आर्थिकरित्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आपण आणलेली आहे. आता पुढचं पाऊल याच्यामध्ये महिलांमध्ये आर्थिक साक्षरता आणणं म्हणजे फायनान्शियल लिटरसी ही त्यांच्यामध्ये आणण्याचं आम्ही ठेवलेलं आहे. आणि 2100चा बाबतीतला निर्णय आमचं महायुतीचं सरकार योग्य वेळी जे आहे ते त्यानिमित्ताने घेईल. आम्ही लाडक्या बहिणींना दिलेलं वचन जसं 1500चं पूर्ण केलेलं आहे तसं 2100चं सुद्धा दिलेल्या वचनापासून आम्ही काही हरकत कधी घेणार नाही आणि लाडक्या बहिणींच्या आयुष्यामध्ये आनंद महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून असंच चालू आहे.